सर्वांना आवडणारा आणि अगदी झटपट बनणारा पदार्थ म्हणजे मसाले भात। तीही कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा कसा बनवायचा, चला तर मग बघूयात याची रेसिपी। यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतले, 1 टोमॅटो, ओलं खोबरं घेतलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण चिरून घेतला, तसेच आपण फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि खडे मसाले घेतले, कढीपत्ता, शेंगदाणे आणि लसूण आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हळद घेतला। मी ते 2 ते 2.5 वाटे तांदूळ घेतले होते। आता हा मसाले भात कुकरमध्येच बनवणार आहे, म्हणजे अगदी झटपट बनला जाईल। कुकर गरम झाला की त्यामध्ये मोठे चमचा 1 भरून तूप सोडलं। साजूक तूप घरचं घातलं तर तुपाचा स्वाद एवढा मस्त लागतो भातामध्ये। आणि त्यामध्ये आता हा कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत एकसारखा आपण भाजून घेऊयात। आता कांदा थोडा भाजत आलाय। आता या भाजत आलेल्या कांद्यामध्ये जे उभे आपण टोमॅटोचे काप करून घेतले होते ते सर्व टोमॅटोचे काप देखील घालून घेऊयात आणि ते देखील कांद्यासोबत या तुपामध्ये अगदी मस्त असा त्या कच्चेपणा जाईपर्यंत एकसारखे आपण या तुपामध्ये सर्व हे भाजून घेऊ। यानंतर मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या। हे सर्व लसूण आपण ठेचून घेतला। ठेचून घेतल्यामुळे लसणाचा फ्लेवर खूप मस्त लागतो, त्यामुळे लसूण शक्यतो ठेचून घ्यायचा। आता हे देखील आपण तुपामध्ये सर्व परतून घेतलं। आता जे खडे मसाले घेतले होते म्हणजे दालचिनी आणि तमालपत्र घेतलं होतं आणि जिरे आणि मोहरी घेतलं। तुम्ही सुरुवातीला देखील फोडणीसाठी घालू शकता, पण सर्व कांदा आणि टोमॅटो भाजेपर्यंत हे करपले जातात, म्हणून कांदा आणि टोमॅटो भाजले की त्यामध्ये नंतर हे खडे मसाले आणि जिरे मोहरी घालून घेतलं। आता हे सर्व देखील एकसारखं आपण तुपामध्ये मस्त परतून घेऊयात। आता यामध्ये 8 ते 10 मी कढीपत्त्याची स्वच्छ पानं धुवून घेतली होती। ती कढीपत्त्याची पानं देखील या फोडणीमध्ये आपण टाकून घेतली। सुरुवातीला जर कढीपत्ता घातला तर तोही करपला जातो। कढीपत्त्याची पानं आहे अशीच राहावी आणि त्याचा फ्लेवरही भातामध्ये उतरावा, यासाठी मी फोडणी घालताना अगदी जास्त सुरुवातीलाच घालत नाही, मागून अशी कढीपत्त्याची पानं टाकते। आणि यामध्ये मी जे कच्चे शेंगदाणे घेतले होते ते सर्व शेंगदाणे आता या फोडणीमध्येच आपण परतून घेऊयात। आता सर्व आपली फोडणी व्यवस्थित झाली आहे, सर्व पदार्थ आता टाकून झालेत, एकसारखं परतून झालंय। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे ओलं खोबरं। ते ओलं खोबरं मी असं 2 ते 3 चमचे खिसून घेतलेलं होतं। आता हे खिसून घेतलेल्या खोबऱ्याचा जो खीस आहे तो खीस सर्व आपले हे परतून झालं की या फोडणीमध्ये सर्वात लास्टला हा खोबऱ्याचा खीस टाकायचा आणि परतून घ्यायचा। आता सर्व आपली फोडणी परतून झाली की यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही असे मोठे तुकडे करूनच मी भातामध्ये टाकल्या होत्या। हे देखील सर्व परतून घ्यायचं आणि आपण हळदीचा पिवळा भात करणार आहोत, मिरच्या घातल्यामुळे चटणी घालणार नाही, त्यामुळे इथे 1 चमचा मी हळद घालून घेतली। तीही सर्व एकसारखी आपण परतून घेऊयात। आता हे सर्व परतून झालं तोपर्यंत मी जो 2.5 वाटी तांदूळ घेतले होते ते सर्व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते धुतलेले तांदूळ आपण थोडे थोडे करून यामध्ये सर्व टाकून घेऊयात आणि या फोडणीमध्ये तुपासोबत हे सर्व तांदूळ एकसारखे आपण परतून घेऊयात। सर्व तांदूळ यामध्ये आता टाकून झालेत आणि सर्व फोडणीसह परतून देखील झालेत। आता यामध्ये गरम पाणी ओतायचं। जेवढा भात आहे तुमचे तांदूळ कसे आहेत त्या तांदळाच्या अंदाजानुसार यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं। 2.5 वाटी तांदूळ घेतला होता तर त्याला मी 5 वाटीच्या अंदाजे सर्व पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते आता कुकरमध्ये ओतून घेतलं। आणि आता सर्वात महत्त्वाचा आणि ज्याच्याशिवाय चवही लागणार नाही असं ते म्हणजे मीठ। आता यामध्ये आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया आणि वरून मस्त हिरवी चिरलेली बारीक कोथिंबीर आहे ती देखील सर्व पसरून घेतली या भातावरती। आणि आता कुकरचं झाकण बंद करून अगदी मीडियम फ्लेमवरती याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्यामध्ये हा भात अगदी छान व्यवस्थित शिजला जातो, मस्त सुटसुटीत होतो आणि खायलाही मस्त लागतो। चला तर मग आता कुकरचं झाकण लावून घेतलं। आता याच्या स्लो मीडियम गॅस फ्लेम ठेवून याच्या 3 शिट्ट्या करून घेते आणि बघा आता कुकर थंड झाल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडले। आपला हा भात मस्त बनवून खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही देखील अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी ही मसाले भाताची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा।